नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. मी मानदेश न्यूजचा संपादक केशव जाधव. आज आपण उभा आहे मान तालुक्यातीलच मलवडी या गावामध्ये, जो बोगदा आहे, ज्या बोगद्यामार्फत मानगंगा नदीला कृष्णामाई भेटायला आलेले आहे. मलवडीचे पोलीस पाटील आहेत मानसिंग मगर. सध्या मान खटाव किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अल निनोचं सावट आहे, पाऊस कुठं पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, पाण्याचे काय प्रश्न आहेत ते दाखवण्यासाठी आमची टीम मान तालुक्यामध्ये आल्यानंतर आमचं मन सुद्धा प्रसन्न झालं. तर साहेब, हे कुठल्या योजनेचं पाणी आहे? एवढं ज्या भागाला दुष्काळी दुष्काळी म्हणून हिनवलं जात होतं. जिहा कटापुरा योजनेचं पाणी आहे हा हा, आणि हे मला वाटतं कोरेगाव तालुक्यात येते आपल्या इकडे. ओके. नेरच्या तलावातून हे पाणी नीर तलाव्यात आपल्याकडे या बोगद्यात येते. ओके. हा, आता हे पाणी किती दिवसापासून प्रवाहित आहे? हा जानेवारी पासून चालू आहे पाणी. ओके, जानेवारी पासून हे पाणी चालू आहे. तर ह्या पाण्यामागे कुणाचे प्रयत्न आहेत, किंवा साहेब, हे कुणामुळे पाटील साहेब पाणी काय, कशामुळे हे एवढं पाणी येते तुमच्या मान तालुक्याला? आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे आपल्याला जानेवारी पासून पाणी उपलब्ध आहे. ओके, म्हणजे तुमच्या मान तालुक्यात ज्या आमदारांना जलनायक म्हणलं जातं, त्या बरोबर जलनायक जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नामुळे हे जानेवारी पासून पाणी चालू आहे. तर मित्रांनो, कृष्णामाई इतिहासामध्ये भगीरथाने पृथ्वीवरती गंगा आणली होती, परंतु मान खटावचे पाणीदार आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी साक्षात कृष्णामाईला मानगंगेच्या भेटीला आणलंय. आणि भाऊंच्या यांना अजून कुठली कुठली कामं तुमच्याकडे चालू आहे? ती पुलाची आहेत, रस्त्याची आहेत, घरकुल आहे चालू, आणखी तळ, शेती तळे आम्ही केली. ओके, घरकुलाचं तर आता आम्ही बऱ्याच गावामध्ये जात असतोय. 155, 150 एक तर गाव आहे, तिथं 250 घरकुलं दिलेले आहेत. बघणारा सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की एका गावामध्ये कुळक जायला किती झालेत? 200. डोंगर दऱ्यातलं छोटस कुळकजाई गाव आहे, तर त्या गावामध्ये 200 घरं, म्हणजे सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या जो मागल त्याला कुठल्या म्हणजे नियम अटीला धरून, परंतु जास्त कागदी घोड्या न नाचवता जयभाऊंच्या कृपेमुळे इथल्या लोकांना घरकुलं मिळतात. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचे आम्हाला फोन येत होते की जाधव साहेब, मान तालुका दुष्काळ आहे, तिकडे चाऱ्याची कशी व्यवस्था आहे? मित्रांनो, नाही म्हणायचं नाही, उत्तर मान किंवा मान तालुक्यातला काही भाग अजून सुद्धा पाण्यापासून वंचित आहे. पण जयभाऊ हळूहळू त्या सूत्रांच्या माहितीनुसार आमचं त्यांच्याशी बोलणं झालंय, राहिलेल्या भागाला सुद्धा ते पाणी सोडणारच आहेत. चला तर जाऊया आता मान तालुक्यातल्या इतर गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी मलवडीचे नागरिक व मलवडी परिसरातील काय नागरिक आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्ते रवीजी, सर्वप्रथम आमच्या बघणाऱ्यांना आपली ओळख सांगा. मी रवींद्र कदम, मलवडी. माझा इथं ऑटोमोबाईल क्षेत्राशी निगडीत व्यवसाय आहे. नमस्कार, बोला पुढे. आता बऱ्याचपैकी मान तालुक्याला तुमच्या दुष्काळी म्हणून हिनवलं जात होतं, किंवा आपल्या इथली पोरं बऱ्यापैकी ट्रक ड्रायव्हर, रंगारी किंवा माताडी कामगार किंवा चांगल्या म्हणजे मान तालुक्याच्या मातीमध्ये विद्वान लोकांची सुद्धा काही कमतरता नाही, बरेचसे अधिकारी सुद्धा आहेत आपल्यातले. परंतु आपल्या भागातनं पिशवी उचलून शहरात गेल्याशिवाय पोट इथलं भरत नव्हतं. परंतु आज मी बघतोय हे जे पाणी वाहतंय हे कुठल्या योजनेचं पाणी आहे किंवा काय? तर सांगायला आनंद वाटतो की हे पाणी लक्ष्मणराव इनामदारजी हे कटापूर उपसा सिंचन योजनेचं आहे. म्हणजे ही कृष्णा नदी आपल्या मान तालुक्यातून वाहते. आणि जसं म्हणतात की ज्ञानेश्वर रचला पाया तो का झाला कळस, तर ह्या पाणी आणण्यासाठी भरपूर लोकांनी आणि भरपूर नेत्यांनी प्रयत्न केले, पण याच्यावर शिरपेच्यात मानाचा तोरा रोवला तो सन्माननीय आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी. त्यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे किंवा त्यांनी घातलेल्या विशेष लक्ष देण्यामुळं मान तालुक्यातून हे 12 महिने, सध्या तरी मलवडीतून तरी 12 महिने हे पाणी वाहतंय आणि हे प्रचंड प्रमाणात पाणी वाहतंय. पाण्याची कमतरता अजिबात जाणवत नाही. की ज्या प्रकारे दुष्काळी म्हणून मान तालुक्याला हिनवलं जात होतं, पण या तालुक्यात बुद्धीच्या सुकाळाबरोबर आता पाण्याचाही सुकाळ आलेला आहे आणि राहिलेला तालुका हे लवकरच सुजलाम सुफलावण्यात काय तीळ मात्र सुद्धा शंका राहिली नाही. रवीजी, आता हे पाणी तुम्ही म्हणताय असं जानेवारी पासून म्हणजे 12 महिने ह्या बोगद्यातून वाहतंय, तर या पाण्यामुळे तुमच्या मलवडीच्या अर्थकारणामध्ये किंवा उद्योगामध्ये, तसेच जो इथला बळीराजा आहे, शेतकरी आहे किंवा युवक आहे, त्याला या पाण्याचा काय काय फायदा झालाय? तालुक्यातील प्रमुख एक गाव बाजारपेठेचं मलवडी गाव आहे. 60 गाव मलवडी जुन्या काळी म्हणलं जायचं. तर मलवडी आर्थिक सुबत्ता बाजारपेठेत होते का? तर होते, परंतु पाणी निसर्ग बघताय आपण की जर 3 वर्षाला दुष्काळ 5वीला पुजलाय मान तालुक्याच्या, पण आता हे पाणी कंटिन्यू वाहतंय. लोक वेगवेगळ्या पिकांकडे वळायला लागली. तिथले शेतकरी कष्टाळू आहेत का? तर 100% कष्टाळू आहेत. टोमॅटो लागवड असू द्या,
मिरची लागवड, ढोबळी मिरची, पण आता त्याचबरोबर लोक ऊसाकडे सुद्धा वळेत. ऊस लागवड प्रचंड प्रमाणात तुम्हाला दिसून येईल. आल्याची लागवड झालेली आहे आणि लोकांमध्ये विशेष म्हणजे काय असतं की पाणी असलं की आनंद असतो. बरोबर आहे. आता तुम्ही बघताय तालुक्यात किंवा इतर आपल्या राज्यात अल निनोचं संकट असताना सुद्धा आपल्या गावातून एवढ्या प्रचंड प्रमाणात पाणी वाहतं आणि हे पाणी आंधी धरा जातं आणि आंधी धरणातून वेगवेगळ्या ठिकाणी हे पाणी सप्लाय केलं जातंय. तर पाण्यासारखा दुसरा आनंद शेतकऱ्याला आणि पाणी आहे तर शेती आणि शेती आहे तर व्यवसाय आहे, म्हणजे हे संपूर्ण चक्र या पाण्यावर फिरतंय. ओके, आता हे पाणी जरी वाहत असलं तरी आता त्या दिवशीच आमच्या माध्यमांशी बोलताना किंवा आमच्या प्रतिनिधीशी बोलताना तुमच्या तालुक्याचे आमदार व ग्रामविकास मंत्री जयाभाऊने सांगितलंय हे आंधळी धरण सोडून दुसरं धरण इथं नाही. तरी सुद्धा या धरणाच्या वरतीच आता जिहे काटापूर उपसा सिंचन योजनेच्याच ह्याच्यावरती अजून 1600 म्हणून एक ते भाव धरण करणार आहेत. त्याच्यानंतर मान तालुक्यामध्ये अजून एका धरणाची निर्मिती होणार आहे. तर अजून हे पाणी 24 तास राहावं, लोकांना मिळावं, ह्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? ज्या योजना सरकारनं आखल्या त्या नेहमीच चांगल्या असतील, जनतेच्या कल्याणासाठी असतील. आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या तालुक्याचा भाग्यविधाता सध्या जयकुमार गोरे भाऊ हे राज्यात ग्रामविकास मंत्री आहेत. एक अतिशय मोठं असं पद त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या शब्दाला विशेष मान दिला जातो या मंत्रिमंडळामध्ये. त्यामुळे त्यांनी ज्या योजना आखल्या त्या 100% तडीच जाणार यात शंका नाही. धन्यवाद रवीजी. त्याच्यानंतर अजून एक नागरिक आहेत. दादा, सर्वप्रथम आपली ओळख सांगा, तुमचं नाव सांगा. बाळासाहेब मोगडा सत्रे. ओके, बाळासाहेब, ह्या पाण्याचा तुम्हाला पण काय फायदा? आम्हाला पण फायदा भरपूर झाला. भरपूर झाला. ह्याच्या अगोदर तुम्ही काय व्यवसाय करत होता? शेतीच, शेती आणि त्याच्यासोबत बाहेर वगैरे कुठं? पेंटिंग काम. अच्छा, रंग कामासाठी तुम्हाला पिशवी उचलून बाहेर हो, गावी जायला जायला. आता हे पाणी आल्यापासून त्या तुमच्या बाहेरची भटकंती करायला लागत होती, त्याच्यामध्ये काय फरक पडलाय का? लय फरक पडला. म्हणजे हे पाणी आल्यामुळे तुम्हाला फरक पडला. ओके, धन्यवाद. अजून काय नागरिक आहेत त्यांच्याकडून पण जाणून घेऊ. कोण बोलतो? तुमची ओळख सांगा आमच्या बघणाऱ्यांना. मी सोमनाथ गोरकुंभार, मलवडी गावचा रहिवासी. तर ह्या पाण्यामुळे कसं झालंय, एक भागच सुजलाम सुफलाम झालाय आता. तरी अजून माझी एक विनंती आहे ग्रामविकास आपले मंत्री गोरे भाऊ यांना, ह्या भागाचा जसा विकास झालाय तो तसा मान नदी वर जाणारे पाणी आहे त्या भागाचा बी विकास व्हावा. कारण काय झालंय, ह्या भागात निम्या भागाचाच वाईस विकास झालाय. बरोबर आहे. हे पाणी आमची अशी अपेक्षा आहे की हे पाणी लवकरच खुळक जाय साईडला सोडून मलवडीच्या म्हणजे बोलाई माता मंदिराच्या साईडला भरपूर पाणी येते. तर मलवडी एका साईडला म्हणजे कसं आहे, धरण उशाला आणि कोरड गशाला. तर मलवडीचा एक साईड मानगंगा नदीचा भाग म्हणजे शांतिगिरी महाराजांचा जो मठ आहे प्रसिद्ध मान नदी तर त्या मान नदीवर पाणी सोडून म्हणजे कुळक जाय इकडे पाणी सोडून ते सिंधी, भांडवली, मलवडी सगळ्याच भागाला म्हणजे तेलदारा सगळ्यांना त्याचा फायदा होईल आणि तिथून परत ते पाणी आंधी धरणातच जाणार. ओके, आणि त्याचबरोबर पलीकडे उत्तर मधील काय गाव 16 गाव वंचित आहेत, जसं बिजवडी, तोंडले, मोगरा, तिकडे पाण्याची बेशन अवस्था आहे. तिकडे सुद्धा हे पाणी आणि मान नदीवर इथून पाणी सोडायला फक्त 200 मीटरचं अंतर आहे. जर मलवडीत सोडायला उद्या सुद्धा पाणी सोडू शकतात, पण पाणी आम्हाला मलवडीलाच नको, तर वर सुद्धा कुळजाईपासून त्यासाठी काय लवकरात लवकर प्रयत्न करायचे. म्हणजे जयाभाऊने त्यांच्या प्रयत्नामुळे ही मानगंगा आंधळीपासून पुढे प्रवाहित झाली, ती उगमापासूनच प्रवाहित व्हावी अशा बरोबर लोकांची बोलला. इच्छा आहे. नक्कीच तुमच्या भावना आम्ही प्रशासनापर्यंत व भावपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, आपण पाहत होता मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. मानदेश न्यूज साठी कॅमेरामन विजय कदम सह मी केशव जाधव, मानदेश न्यूज मल. पाटील साहेब, तुमचं वय किती आहे आता? माझं वय आहे 54 वर्ष. 54 वर्ष. आणि ज्या वेळेस म्हणजे भूतकाळामध्ये जेव्हा तुम्ही तरुण होता त्यावेळेसची इथली परिस्थिती काय होती, किंवा तुमचा भाग एवढा पाणीदार होईल असं कधी तुम्हाला वाटलं होतं का? नाही, कधी सुद्धा वाटलं नव्हतं. आणि आमच्या देशी कांदा सुद्धा कधी वटत नव्हता. पण हे आता ह्याच्या आल्यापासून कांदा आलं अशा प्रकारे सर्व पिकं आम्ही आता सुरू केली. ती आता बरेच वेळा आता आम्ही सुद्धा भागामध्ये फिरत असताना माणसं काय म्हणतात, माळाच्या आड मलवडी असं म्हणून मलवडीला हिनवलं जायचं. परंतु आता ही माळाच्या आड मलवडी असणाऱ्या या मलवडीमध्ये हे पाणी बघून कसं काय तुम्हाला वाटतंय, किंवा म्हणजे असं तुम्हाला कधी वाटलं नव्हतं, परंतु हे कशामुळे शक्य झालं? हे सर्व आपले आमदार जयभाऊ गोरे साहेब यांच्या पुण्यामुळेच हे सर्व झालेलं आहे. आता बरेचसे लोक म्हणतात जयाभाऊने काय केलं, तर तुम्हाला काय वाटतंय काय केलं जयाभाऊने? नाही, आम्ही जे दुष्काळी होतो हा, तो आमचा सुकाळ केलाय त्यांनी. अच्छा, म्हणजे